तर आता ही दिल्लीमधली दृश्य आहेत। भारतीय संघ आता मुंबईकडे रवाना होतोय। विमानतळावरची ही दृश्य आहेत। कालच भारतीय संघ बार्बाडोसवरून नवी दिल्लीमध्ये दाखल झालेला होता आणि आता नवी दिल्लीमधून भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे। मुंबईमध्ये आज संध्याकाळी विक्ट्री परेड निघणार आहे आणि त्यासाठी जोरदार तयारी सुद्धा मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे। साधारणतः 2 ते 3 च्या दरम्यान भारतीय संघ मुंबईमध्ये पोहोचेल अशी अपेक्षा आहे। सोमेश कोलगे या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश, भारतीय संघ किती वाजता निघणार आहे दिल्लीवरून? अमोल, दिल्लीवरून भारतीय संघ निघालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाहून थेट सगळेजण बसनी एअरपोर्टवरती पोहोचलेले आहेत। आता एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर स्पेशल चार्टर्ड फ्लाईटनी भारतीय टीम ही मुंबईच्या विमानतळावरती पोहोचेल। आता साधारणपणे 1:15 ते 2 वाजताच्या दरम्यान विमान उड्डाण घेणार आहे। 2 वाजता विमान उड्डाण घेऊन 4 वाजता ते मुंबई विमानतळावरती पोहोचेल अशी माहिती आपल्याला मिळते। कारण हे चार्टर्ड फ्लाईट असल्यामुळे ते कमी उंचीवर उडतं आणि कमी वेगाने जातं, त्यामुळे चार्टर्ड फ्लाईट हे साधारणपणे 4 वाजता भारतीय क्रिकेट संघाला घेऊन पोहोचेल आणि मुंबई विमानतळावर उतरेल। त्यानंतर मग मुंबई विमानतळावरही या खेळाडूंचं स्वागत होणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर थेट हे सगळे खेळाडू हे मुंबईच्या विक्ट्री परेडमध्ये सहभागी होतील आणि विक्ट्री परेड नंतर वानखेडेवरती होणाऱ्या कार्यक्रमातही हे सगळे भारतीय क्रिकेट टीमचे खेळाडू सहभागी होणार आहेत। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। सोमेश, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। तर भारतीय संघ आता विमानतळावरती पोहोचलेला आहे। ही बसमधली दृश्य आहेत। दिल्ली विमानतळावरून साधारणतः 1:15 वाजताच्या सुमारास एका स्पेशल चार्टर्ड विमानानं हा भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे। सोमेश, आता भारतीय संघ विमानतळावरती पोहोचलेला आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये कशा पद्धतीने भारतीय संघ निघणार आहे? अमोल, भारतीय संघासाठी एक विशेष चार्टर्ड फ्लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे। हे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावर आहे। आता भारतीय संघ तिथे पोहोचलेला आहे। तर या क्रिकेट टीमला टीम इंडिया आता त्या विमानामध्ये बसेल आणि त्यानंतर मग हे विमान साधारणपणे 1:30 ते 2 च्या दरम्यान उड्डाण भरेल। विमानाने उड्डाण भरल्यानंतर त्या विमानाला मुंबईत पोहोचण्यासाठी साधारणपणे 2 तासाचा कालावधी अपेक्षित आहे। कारण हे चार्टर्ड फ्लाईट असल्यामुळे त्याचा वेग आणि त्याची उंची ही कमी असते। कमी उंचीवरून हे फ्लाईट जातं आणि त्यामुळे विमानाला पोहोचायला हा सर्वसाधारण विमानापेक्षा जास्त वेळ लागू शकतो। तर त्यामुळे ही संपूर्ण इंडियन क्रिकेट टीम ही त्यानंतर मग 1:30 च्या सुमारास इथून निघाल्यानंतर ती 3 ते 4 च्या दरम्यान मुंबई विमानतळावरती पोहोचेल। मुंबई विमानतळावर उतरल्यावर तिथेही या खेळाडूंचं स्वागत होणार आहे आणि नंतर तिथून हे खेळाडू थेट वानखेडे स्टेडियमला जातील। अमोल, निश्चित सोमेश, तुम्ही आपल्या सोबत राहा। जी दृश्य आपण बघतोय, भारतीय संघ सध्या विमानतळावरती पोहोचलेला आहे। भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड, विराट कोहली, रवींद्र जडेजा असतील सर्वच खेळाडू सध्या आता बसमधून उतरत आहेत आणि पुढच्या काही मिनिटांमध्येच हा सगळा भारतीय संघ मुंबईकडे रवाना होणार आहे। आज मुंबईमध्ये देखील जोरदार सेलिब्रेशनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। संध्याकाळी विक्ट्री परेड निघणार आहे। नरिमन पॉइंट पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विक्ट्री परेड ओपन बसमधून निघणार आहे आणि त्यासाठीचा जो विजय रथ आहे तो सुद्धा खास सजवण्यात आलेला आहे। वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आपण दृश्यांमध्ये बघतोय। भारतीय संघ सध्या दिल्ली विमानतळावरती पोहोचलेला आहे। दिल्ली विमानतळावरून भारतीय संघ आता मुंबईकडे निघणार आहे। ही थेट दिल्ली विमानतळावरची दृश्य आहेत। सोमेश, आज पंतप्रधानांची सुद्धा भारतीय संघाने संवाद साधला। तब्बल 1.5 तास चर्चा झाली भारतीय संघाची पंतप्रधानांसोबत। नक्कीच अमोल, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संपूर्ण इंडियन क्रिकेट टीमची जवळपास 1.5 तास झाली आणि या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या टीम मधील सर्व प्लेयर्सचं अभिनंदन केलं। गेल्या वेळेसचा वर्ल्ड कप टीम इंडिया हरली होती, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांत्वन करण्यासाठी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मध्ये ते गेले होते आणि आज हीच टीम इंडिया T20चा विश्वचषक जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी आलेली आहे आणि तिथे पंतप्रधानांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत, अभिनंदन केलेलं आहे।
तर अशा प्रकारे एक वेगळं चित्र दोन्ही वेळेस वेगवेगळं चित्र आज पाहायला मिळाले. बरोबर बरोबर. सोमेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा. क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुनंदन, हा जो विश्वचषक आहे तो भारतासाठी खूप स्पेशल ठरलाय. तुम्ही या सगळ्या सामन्यांचे साक्षीदार होतात. आज भारतीय संघ भारतात पोहोचला आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, जल्लोष आहे, सगळीकडे स्वागत होतोय. आता विमानतळावरची दृश्य सुद्धा आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय. भारतीय संघाचं जोरदार स्वागत होतंय. मुंबईमध्ये जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. सुनंदन, दिल्लीचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता क्रिकेटची राजधानी एक झाली, देशाची राजधानी. आता क्रिकेटची राजधानी मुंबईमध्ये सेलिब्रेशन होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 जूनला रात्री 30 जूनला पहाटे भारतामध्ये राष्ट्रीय सण जणू काही साजरा केला गेलेला आहे. त्याचे मी म्हणेन की ही उत्तर पूजा म्हणेन मी क्रिकेटची, की जी आज मुंबईमध्ये होणार आहे. त्यामुळे एक्साइटमेंट प्रचंड आहे. मुंबईकर सज्ज होणार आहेत आपल्या विजयी वीरांचं स्वागत करायला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.